नमस्कार, मी अर्चना's किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण चुरमा लाडू बनवणार आहोत। चुरमा लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 2 कप गव्हाचे पीठ। पीठात चवीपुरते मीठ घालून घेऊयात। पीठ आणि मीठ सारखे मिक्स करून घेऊया। पोहे खाण्याचा चमचा असतो, त्या चमच्याने 4 चमचे तूप पीठात घालायचे। पिठाला हे तूप चांगले लावून घेऊया। दोन्ही हातांनी मळून पिठाला तूप लावून घेऊया। अशा प्रकारे पीठ लावल्यामुळे लाडू खमंग बनतात। पिठाचा असा गोळा बनला की तूप योग्य प्रमाणात लागले असे समजायचे। थोडे थोडे नॉर्मल पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। आपण चपातीचे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडे घट्टसर पीठ मळून घेऊया। हे पहा, असे घट्ट पीठ मळून झाले। या पिठाला 10 मिनिटे झाकून ठेवूया। 10 मिनिटे झाली, पीठ छान भिजले आहे। परत एकदा थोडेसे मळून घेऊया। त्यानंतर लिंबा एवढा गोळा घेऊन त्याचे मुठले करून घेऊयात। हे पहा, असा लांबट गोळा करून 4 बोटे आतमध्ये रुपून घ्यायची आहेत। म्हणजे असे मुठले तयार होतात आणि आतूनही तळले जातात। हे पहा, परत एकदा पाहूयात। सर्व मुठले करून झाले। त्यानंतर यांना तळून घेऊयात। कढईमध्ये तेल घालून तेल हलकेसेच गरम करूयात। त्यानंतर सर्व मुठले तेलात सोडून खरपूस तळून घेऊयात। मुठले तळताना घाई करायची नाही। मुठल्यांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। मुठले पूर्ण थंड करून घेऊयात। मुठले थंड झाले की त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया। हे पहा, मुठले असे बारीक करून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊया। हे पहा, असे रवाळ वाटून घेतले। त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि थोडेसे जायफळ किसून घालूयात आणि सर्व मिक्स करून घेऊयात। एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून त्यात काजू, बदाम, मनुके घालून तळून घेऊया। ते पिठामध्ये घालून घेऊया। त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून पाव कप गूळ वितळून घेऊयात। मी इथे 2 कप पिठासाठी पाव कप गूळ घेतले आहे। आपणाला गोड जास्त आवडत असेल तर जास्त तुम्ही गूळ घेऊ शकता। गूळ फक्त वितळून घ्यायचे आहे, पाक करायचा नाही। वितळलेले गूळ पिठात ओतून घेऊया आणि गूळ सर्व पिठात एकजीव करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे एकजीव झाले। आता लाडू वळून घेऊयात। हे लाडू सहज वळता येतात। असे हे चुरमा लाडू आपणही करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।